अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आज असा जो ग्रामस्थ तसे देशमुख कुटुंबाने ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या प्रशासनाकडे त्या मान्य न झाल्यामुळे अन्नत्याग आंदोलन केले जाते। नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CID कडे, हा योग्य आहे का? CID ऑफिस यासाठी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत। SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीने चालू आहे। परंतु जो बेसिकली काही तपास आहे जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय, त्यानुसार त्यावर सुद्धा आम्ही SP साहेब आम्ही काल चर्चा केली। एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली। 6 तारखेला अॅट्रॉसिटी का नाही घेतली, ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती। ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या। अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्ण आंधळे हा फरार आरोपी आहे। तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आता देखील फरार आहे। पोलिसांनी त्याला का आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं? लोकांचे खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन